गाडीच्या वाटेवर तर खूप खेळलं पण गाडीच्या वाटेवर तर कमी. त्र्यंबकेश्वरला पोहोचलेलो आहे. काय बोलतो गणेश? आपण हरायचं नाही मित्र, आपण जिंकायचं. इथे लोक लाईन बघून रिटर्न फिरतात, आपण रिटर्न नाही फिरणार. किती पण वेळ लागू दे, दर्शन घेऊनच जाणार. स्टेटमेंट. गुड मॉर्निंग गाईस. हे बघा किती वाजले, 10:30. हे एक झोपलं इथे. हे दुसरे ब्लॉगर इथे झोपलेत. गणेश गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबा. सकाळ झाली, ब्लॉग चालू करायची वेळ झाली. मग आंघोळीला जा आता. हे बघा दुसरे आलेले आहेत आंघोळ करून. आता यज्ञ चालला आंघोळीला. या चकमरे गोडे टुक 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 टुक. पवन काय बोलतो मित्रा तू? परत बोल जरा. त्र्यंबकेश्वरच्या खाली डबतं. हां तिकडला मस्त आहे. का रे बरेच पाप केले आयुष्यात, काहीतरी तर पुसून मित्रा? पूर्ण नाही बसला येणार थोडं. तू पाप एवढे केलेत ना मित्रा. ती नदी आहे ना, पाणी येणं बंद होऊन जाईल तू उडी मारलीस तरी. नाही तर पाणी इतकं काळं होईल, इतकं काळं होईल ना की काय सांगू आता तुला. आता उठतो का मित्रा? विकासाने माझी झाली, यज्ञची बाकी आहे. तू उठून घे लवकर, आंघोळ करून घे. पुढच्या प्रवासाला निघायचं मित्रा. 100% यस. काय मला आला हो हो. नाही फोटो नाही, तो फोटो तिकडे काढतोय. अरे काय चाललंय? कॅमेरामॅन काय बघतो? मला तो पण फोटो नाही काढतोय. थांब थांब. हे आमचे ब्लॉगर कपडे धुत आहे. गाडी धुतली, कपडे धुतले. हे क्रेडिट डे. हो, मयूर राऊतने गाडी धुवायचा प्रयत्न घेतला, त्यामुळे गाडी धुतली गेलेली आहे चांगली स्वच्छपणे. आणि यज्ञेश आता कपडा धुतोय. अरे गरम पाण्याची घाण सगळी निघेल मित्रा. CNGची लाईन. हा यज्ञ ढाळे. कुठं चाललंय मित्रा? त्र्यंबकेश्वरला मित्र. का रे? का 12 ज्योतिर्लिंग करायचं ठरवलेत आपण. त्यातला भीमाशंकर एक केला, सेकंड त्र्यंबकेश्वर करतोय. लाईनीशीर नाही आहेत, पण जसे होतात तसे करतोय. 100%. मग त्र्यंबकेश्वरनं कुठं जायचं आपल्याला? त्र्यंबकेश्वर नंतर भीमगिरी, एक भीमगिरी ऑप्शन आहे. भीमगिरीचं संध्याकाळी इस्कॉनला जायचं. भीमगिरी नाही रे बच्चा, ब्रह्मगिरी. सॉरी ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरीला जायचं आपल्याला. आणि तिकडनं संध्याकाळी इस्कॉनला जायचं. आता इकडनं त्र्यंबकेश्वर 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तो सध्या सीएनजी लाईनीमध्ये उभे करतो. हे CNGची लाईन कधी संपते काय माहिती. त्यात CNG ला कारला तर आहेच, आता बाईकला पण CNG आलाय. तो मोठा प्रॉब्लेम. हो, बाईक आता हळूहळू लाईनीत दिसते. मग एक रिक्षाची लाईन, एक कारची लाईन, एक बाजूला एक बाईकची लाईन. तेवढंच बाकी आहे फक्त. किती वाईट दिवस ना. 100%. देश प्रगती करतोय. कालच्या ब्लॉग मध्ये दिसलंच असणार काय प्रगती करत होता आपला देश. आम्ही आता गाडी चालवते पवन, पुढे बसला विकास. पवन नीट गाडी चालवेल अशी आमची अपेक्षा आहे. पवन तशी गाडी नीटच चालवतो मित्रांनो. बट कधी कधी असं वाटतं ना, नवीन ड्रायव्हर आहे, बिगनर आहे. आयुष्याच्या वाटेवर तर खूप खेळलाय पण गाडीच्या वाटेवर तर कमी खेळ. काय बोलला रे? काय बोलला? त्र्यंबकेश्वरला तर एंट्री केलेली आहे आम्ही लोकांनी. त्याचं पार्किंगचं सॉर्ट करतोय. काय आलं काय रे? मला वाटतं इथूनच बंद केलं इकडे. ही बंद आहे ना. फायनली आलो रे, फायनली आलो. हो या फायनली आता त्र्यंबकेश्वरला पोहोचलेलो आहे. आता इथून अजून मंदिराकडे जायचे. त्या मंदिर झाल्यानंतर कमॉन ब्रो, कमॉन. ओ या ब्रो. पण मला एकतर भावांना आम्हाला कुठं CNG भेटला नाही पहिली गोष्ट. तर तो आमचाच फॉल्ट करतो, त्यामुळे भेटला नाही. बट आलो कसं तरी आलोय. आता त्र्यंबकेश्वर. मी भीमाशंकर त्र्यंबकेश्वर जास्त जरा कन्फ्युज होतो. ओके
आणि जरा मित्र आपली यायची ती क्लिप तर काढलेलीच आहे आपण. म्हणजे आपण ठाण्यावरनं निघालो तेव्हा काय प्रॉब्लेम झाला होता. तिथे तुम्ही पहिल्या ब्लॉग मध्ये स्टार्टिंगला बघितली असेल की तो काय हालत झाली होती आणि इथे ना मी काय पटली चढतोय की घरी पेट्रोलवर जायचं. घरी पेट्रोलवर जायचा प्लस हा. आज घरी जाणार होतो बट आज घरी चाललो नाहीये आम्ही. उद्या जातोय. उद्या घरी आता जातो. उद्या काय वर्ष बोलू परवा जाऊ. अरे केवढे पैसे घेऊन आलो. सगळे रईस फक्त बोलायला. मला सांग किती पैसे आणले होते आणि किती खर्च झाले. सगळे बोलले की पैसे एवढूशे. इथं आल्यानंतर आर जोड दुकानावर जाऊन ते पेमेंट मारतात ना, हे घे ते घे पेमेंट मारता. मजबूत पैसा करतात मजबूत. बॉय स्ट्रीट ही आहे बॉय स्ट्रीट खरंच असतं. 100 आणलेत मी आपण 100 आणले असं नाही. तू 500 आणलेत मी 1000 आणलेत 1500 आणलेत 4000 100%. ही आमची गत आहे चांगली. पण सगळ्यांकडे मजबूत पैसा. आणि आज विचार चाललाय की आज कुठेतरी- समजलं आम्हाला की सगळ्यांकडे किती पैसा आहे तो खरं तर. आज समजलं नाही तर नुसता आज जोड खर्च आज जोड काढताय विचार. सगळे राईस हे लोक कुठे गेले. त्र्यंबकेश्वरचं मंदिर आमच्या समोरच आहे ते बघा. गर्दी जाम वाटते मला. बघू इथं कसं होतं आणि कसं ब्लॉगिंग करायला भेटतं. अलाउड आहे की नाही बघितलं. श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. आणि आज आपण आलोय तिथं दर्शन घ्यायला. तसं मी थोडं देवाला कमी मानतो पण जेव्हापासून महादेव मनात बसले आहेत तेव्हापासून विश्वास वाढलाय आणि 12 ज्योतिर्लिंग सुद्धा करणार आहोत आम्ही. हा अनुभव सांगून समजणार नाही खरं तर, तो स्वतःहून अनुभवायला लागेल. काय बोलतोय नेश. आपण हरायचं नाही मित्र, आपण जिंकायचं. इथे लोक लाईन बघून रिटर्न फिरतात, आपण रिटर्न नाही फिरणार. किती पण वेळ लागू दे दर्शन घेऊनच जाणार. स्टेटमेंट आहे त्याच्यामुळे दर्शन करून बाहेर आलेलो आहे आणि दर्शन खूप छान झालं आहे मित्रांनो. पण फक्त प्रॉब्लेम झाला की आम्ही खाऊन नव्हतो गेलो, मग त्यामुळे एवढे 3.5 तास लागले उभं राहून भूकने आमची हाणामार झाली. बट ठीक आहे, महादेवच्या दारी आलो आहे. सो दर्शनाने आमचं सध्या पोट भरलेलं आहे. आता रिअलमध्ये काहीतरी खाऊ आणि निघू घरी जायला परत. आता दर्शन करून आत्ता बाहेर आलो आहे आणि बाहेर आल्याला आमच्या समोर एकदम म्हणजे माझ्यासमोर अतिशय सुंदर व्ह्यू आहे. हा बघा, खूपच सुंदर आहेत. इथं असं वाटतं भगत बसून. आता आमची पब्लिक गेली आहे पुढे, मला त्यांना कॅचअप करायचं. 3.5 तास लाईनीत उभं राहिल्यानंतर सुकाचा घास पाव. ओ इट्स ऑइल ब्रो, इट इज कॉल्ड ऑइल, यू नो. काय बोलणार भाई. सनफ्लॉवर ऑइल. तो बघ ना केवढा व्हायला. बापरे. A few hours later. रात्रीचे 1 वाजता भाई कार मधून फिरतोय. आम्ही दोघं जण कारवर आणि आमची 2 मित्र बघा. हे आमचे 2 मित्र स्प्लेंडरवर. पवन विषय असा झाला की हे नाशिक इतकी बुलबुले आहे. अरे नाही मित्र, कसं झालं की आम्हाला लागली होती भूक आणि बाहेरचं खायची पण इच्छा झाली होती. बट विषय असा होता की तिकडनं स्टेशन राईटला होता, मग रस्ता चुकलो. मग बोललो की रस्ता चुकलो आम्ही. रस्ता चुकून म्हणतीकडे गेलो कुठच्या तरी कोपऱ्यात गावात. पण काकी चांगले भेटले. बट आम्हाला एक काकी भेटला, त्यांनी आम्हाला खूप सांगितलं, खूप रस्ते सांगितले असं तसं जा. आणि त्याच्यानंतर आम्ही पोचलो स्टेशनला. सीधा स्टेशनला बोलून भुर्जीपाव खायला गेलो. पण तेवढ्यात आले तिथे पोलीस. मित्र पण आले. पहिले आले पोलीस आले, सगळे पळाले. त्याच्यानंतर मग आम्ही ऑर्डर दिली. आम्ही मस्तपैकी बोललो भुर्जी पाव आणि 6 पाव मागवले. त्याच्यानंतर ते दोघं आले आणि त्या दोघांनी गप्पा गप खाल्ले. पण ठीक आहे, आमचं मन सॅटिस्फाय झालं आणि आमच्या मित्रांनी पण खाल्लं. खिचडी पण पडली. बट ठाणा इज द बेस्ट. इथं पोलीस आले तर सगळे गायब. ठाण्यात कसं पटेली पद्धतशीर बाई चालू ठेव, रात्री तुला काय पण भेटेल, काय टेन्शनच नाही. अरे इथं काय बोलू आता, सोड लावू द्या, चला जाऊ दे चला. आणि दुसरी गोष्ट, आम्ही दिवसभर दुपारपासून सीएनजीच्या मागे येडा झालो होतो. सीएनजी भेटला नाही. आम्हाला भेटत नव्हतं कारण आमची पासिंग संपलेली आहे गाडीची, खरं बोलायला गेलो तर. पण आम्हाला आता भेटला सीएनजी. आणि ते पण इतका भारी आम्ही सीएनजीचा आता केलं नाही. झोलमाल डिटेल तसं सांगू पण शकत नाही. इतका झोलझाल केला आणि त्याच्याकडनं सीएनजी टाकून घेतला ना. ऐक भेटला त्याला महत्व आहे मित्रा. घरी जायला काय टेन्शन नाही मित्रांनो.
आम्ही पेट्रोल टाकला होता बट पेट्रोलची गाडी 2 गाड्या येऊन आता कुठे लागले पेट्रोल. नाही एवढी गरिबी नको दाखवू भावा. पूर्ण 10 गाड्या आहेत बट तरी पण आम्ही CNG वर जातो. आमचा वेगळा रूम आमचा वेगळा रूम. कांड करा तर आमच्यासारखी करा रे. 50 रुपये घेऊन तो माणूस ट्रिपला आलाय. मी 50 रुपये घेऊन. हा म्हणजे अकाउंटला होते डेबिट कार्डला. डेबिट कार्ड नव्हता. सॉरी क्रेडिट कार्डला होते. सॉरी डेबिट कार्ड बोलते. क्रेडिट 50 कार्ड रुपये घेऊन क्रेडिट कार्डचा भरोशावर तो माणूस आलाय. बट ठीक आहे. मित्रांनी आपल्या खूप कार्ड मारलेले आहेत. 100% सगळ्यांचे पैसे खतम झालेत आणि उद्या अजून 2-3 ठिकाणी फिरायला जायचं. सगळे नेलेत आणि उद्या जायचे आम्हाला अजून 1-2 ठिकाणी करायचे आणि त्याच्यावर रिटर्न जायचे ठाण्याला. विषय असा पडला की घरी जायचा कसा काय आता. CNG तर फुल केलंय. पेट्रोल पण आहे पण तरी पण जरा कसं खिशात जरा पैसा असला तर बाई तुला पण घे जरा मित्र असं काय. ठीक आहे. चला काहीच जाऊया घरी. उद्या भेटू. गाईज जेवायला बसला. मी त्याला चम्मच आणून दिला. पवन तू काय बोलला त्याला? मी तुम्हाला असं म्हणतो, तो ज्या ताटात बसला जेवायला, ॲक्च्युली विषय काय माहिती आहे, ती ताटली आपण मागच्या आठवड्यात ना आमचा बोका होता मामाचा 100 तो या ताटात जेवायचा. तिथंच ठेवलं होतं आणि मला माहिती पण नाही. मी आता नीट ऑब्झर्व केलं त्याचा रिएक्शन. असं पण नाही रे की मी वाढलं आणि तू सांगतोय. खाऊन झाल्यानंतर तू सांगतोय तू प्लेट काढली कुठून? आणि मी तो ओट्यावर होती. उचलायची. ठीक आहे आता काय विषय रे. नाही. तो मस्करीचा विषय बाबा. बाकी काय नाही. अरे मस्करीचा विषय मला समजतं बट 3rd राऊंड होता भाग घ्यायचा. पण भावा मला सांग, मित्राची मजा नाही घेणार तर कोणाची मजा घेणार? बाजूला काकीची. मजाची गोष्ट नाही. एक ही गोष्ट कॉमेडीची रात्री समजायचं हा रात्री मामा करतोय. बोकाला कशी पिल्ल होती? मकाला कशी पिल्लं होती रे. अरे पण तो यज्ञेश आहे ना. करणचं नाव कशाला घेतलं? व्हिडिओ मामा झोपलाय. शांतपणे बसा. शांत जेवा. यांना भुका एवढा लागला होता अख्खा टोप खालती गेला. अर्धा काय त्याच्याहून जास्त अख्खा भरलेला होता. ह्या नल्ला बघा कसं लोणचं खातो. तर लोणच्याची इज्जत काढतो. लाज वाटली पाहिजे मग त्याला लाज. लागला भाव तो गर्व आहे. त्याला फक्त चुपून खाते तर पूर्ण नाही खात आहे. चौघांचा जास्त अनुभव आहे लोणचं. बरोबर आहे.